आणि यानंतर थेट मुंबईमध्ये जाऊयात। वरळीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत आणि याच कार्यक्रमामध्ये सहभागी होऊयात। नारळी पौर्णिमा आहे आणि याच निमित्तानं वरळीमध्ये मोठा कोळी बांधव हा समाज आहे आणि त्याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी कोळीवाड्यामध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी महिलांनी त्यांचं औक्षण केलेलं आहे, त्यांचं स्वागत केलेलं आहे। मोठ्या संख्येनं कोळी बांधवांची या ठिकाणी गर्दी आहे। अनेक ठिकाणी आज विविध कार्यक्रम असतात, खास करून वरळीमध्ये हा पारंपरिक असा कार्यक्रम जोपासला जातो। अनेक वर्ष ही परंपरा कायम आहे आणि याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दाखल झाले। नारळी पौर्णिमेनिमित्त वरळीच्या कोळीवाड्यामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय। अगदी सकाळपासूनच ज्या कार्यक्रमाची जय्यत तयारी होती आणि त्याच कार्यक्रमात आता एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हजेरी दर्शवली आहे। तर याच नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये कोळी महिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधलेली आहे। तर शिंदेंना भेटण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। कोळी बांधव असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, यांनी एकच गर्दी केलेली आहे। आजच्या या कार्यक्रमात एकनाथ शिंदे सुद्धा सहभागी झालेले आहेत। कोळी महिलांनी एकनाथ शिंदेंना राखी सुद्धा बांधलेली आहे। नारळी पौर्णिमेनिमित्त वरळीच्या कोळीवाड्यामध्ये एकीकडे उत्साह असताना याच कार्यक्रमात शिंदेंनी सुद्धा हजेरी दर्शवली। विशाल पाटील आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। विशाल, ऋतुजा, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोळीवाड्यात वरळीच्या पोहोचलेले आहेत। आपल्याला माहिती आहे नारळी पौर्णिमा सण कोळी बांधव मोठ्या उत्साहात साजरे करत असतात ते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। अशी माहिती कळते की आदित्य ठाकरे सुद्धा काही वेळापूर्वी वरळी कोळीवाड्याचे हे पोहोचलेले आहेत। मात्र थोड्याच वेळात जी शेती आहे त्या शेतीच्या ठिकाणी एकनाथ शिंदे पोहोचले। सध्या आपण जर पाहायला गेलो त्या ठिकाणी झालेले आहे, कारण का हा सण अत्यंत मोठ्या उत्साहात कोळी बांधव साजरे करतात। पारंपरिक वेशभूषा असेल, पालखी असेल, हे सगळं या ठिकाणी असतं। त्यामुळे गर्दी त्या ठिकाणी आपण पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या उत्सवात सामील झालेले आहेत। विशाल, आणखी एक विशेष आहे, आदित्य ठाकरे सुद्धा याच कोळीवाड्यामध्ये आहेत असं समजतंय। त्यामुळे नेमके शिंदे कोणत्या परिसरामध्ये आहेत आणि आदित्य ठाकरे कुठपर्यंत पोहोचलेत याची काय माहिती? नक्कीच ऋतुजा, आदित्य ठाकरे हे जिथून कोळीवाडा सुरू होतो त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालखी ज्या ठिकाणी पालखीचं पूजन केलं जातं समुद्रावरती साधारणतः 300 ते 400 मीटरचं अंतर राहिलेलं आहे। त्यांच्या या ठिकाणी मिरवणूक जी आहे ही सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने मोठी गर्दी झालेली आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंना सुद्धा या ठिकाणी पोहोचायला जो हा विलंब लागू शकतो, कारण मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। विशाल, खरं तर मतदारसंघ राहिल्यामुळे आदित्य ठाकरे अगदी दरवर्षी या कार्यक्रमात आवर्जून सहभागी होत असतात। मात्र एकनाथ शिंदे हे नेमके कोणत्या कारणानं यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांच्यासोबत इतर कोणते नेते आहेत आणि कार्यक्रमाचे एकंदरीतच काय नियोजन आहे? तर एकनाथ शिंदे हे वरळी कोळीवाड्यामध्ये दाखल झालेले आहेत। दुसरीकडे आदित्य ठाकरे सुद्धा वरळीच्या कोळीवाड्या परिसरामध्येच आहेत आणि त्याचमुळे दोन्ही हे नेते आपल्याला या एका परिसरामध्ये सध्या पाहायला मिळतात। मोठा जल्लोष आहे, उत्साह आहे आणि एकनाथ शिंदे यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलंय। तर पारंपरिक कोळी नृत्य असतील याचं सुद्धा सादरीकरण केलं जातं, पारंपरिक कोळी गाणी असतील
ही वाजवली जातात आणि हाच मोठा उत्साह आहे ज्यामध्ये नेते मंडळी ही आवर्जून सहभागी होत असतात। यावर्षी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा इथे उपस्थिती दर्शवलेली आहे, हजेरी लावलेली आहे। पारंपरिक कोळी बांधवांची ही जी टोपी आहे ती परिधान करून या बांधवांसोबत आता ते नारळी पौर्णिमेचा हा कार्यक्रम असेल, उत्सव असेल तो साजरा करण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत। दुसरीकडे याच परिसरामध्ये आदित्य ठाकरे सुद्धा दाखल झाल्याची माहिती मिळते आणि कोळी महिलांनी राखी सुद्धा बांधलेली आहे एकनाथ शिंदे यांना। त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। आज नारळी पौर्णिमा आहे आणि त्याच निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित असताना वरळीमध्ये एकनाथ शिंदे हे सहभागी झाले। नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा अतिशय महत्त्वाचा असा हा प्रमुख असा सण आहे आणि दर्याला नारळ सोडून कोळी बांधव मासेमारीला पुन्हा एकदा सुरुवात करत असतात आणि गेल्या अनेक वर्षांची परंपरा जोपासत हा मोठ्या उत्साहात असा हा उत्सव साजरा केला जातो। खास करून मुंबईसह आसपासच्या सर्व परिसरामध्ये मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जातो। मुंबई उपनगर असेल, कोकण किनारपट्टी असेल, इथे मोठ्या जल्लोषात त्याचं उत्साह पाहायला मिळतो आणि ही सध्याची दृश्य आहेत वरळीमधली, जिथे कोळीवाड्यामध्ये एकनाथ शिंदे दाखल झालेले असून याच नियोजित खास कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा सहभागी होत आहेत। विशेष म्हणजे आदित्य ठाकरे सुद्धा याच कोळीवाड्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना हे दोन्ही नेते आता आमने सामने येतात का हे सुद्धा पाहायचं आहे आणि आमने सामने आल्यास ते चित्र नेमकं कसं असेल हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं असेल। तर काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे हे दाखल झालेले होते। अधिकची माहिती जाणून घेऊयात। आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आल्याचं आपण पाहतोय। कोळीवाड्यातली ही दृश्य आहेत। खरं तर दिवस आहे नारळी पौर्णिमेचा आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जेव्हा आदित्य ठाकरे इथे पोहोचलेत तेव्हा तिथेच एकनाथ शिंदे असल्याचं सुद्धा आपण पाहतोय। दोन्ही ठिकाणचे आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहेत। त्याच परिसरामध्ये सध्या घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळते आणि हे दोन्ही नेते आमने सामने आल्याचं कुठेतरी चित्र आहे।